श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाची फलश्रुती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्री गुरुचरित्र या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची स्वतःची अशी विशिष्ट फलश्रुती आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 14व्या अध्यायाची फलश्रुती बघणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया। श्री गुरूंच्या चरणी विश्वास व अटूट श्रद्धा ठेवून 14व्या अध्यायाचे संकल्पपूर्वक 6 महिने नित्यपठन केल्यास श्री गुरु दत्तात्रयांची प्रसन्नता लाभून अचानक उद्भवलेली संकटे नष्ट होतील। कठीण प्रसंगात धैर्य प्राप्त होईल। नोकरी धंद्यात हेतुपुरस्पर त्रास देणाऱ्या व मुद्दाम अडचणी निर्माण करणाऱ्या हितशत्रूंचा बिमोड होईल। प्रदीर्घ आजार, अकाली मृत्यू यांचे निवारण होऊन आयुष्य व आरोग्य प्राप्त होईल। यश, कीर्ती, उत्तम संतती, धनधान्यादी समृद्धी, गुरुभक्ती व प्रपंच सौख्य या सर्व गोष्टींचा लाभ होईल। ग्रहशांती, चित्ताची प्रसन्नता, आध्यात्मिक उपासना या गोष्टी वृद्धिगत होतील। तर या सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला 14व्या अध्यायाच्या वाचनाने मिळतो। तर 14व्या अध्यायाची फलश्रुती इथे संपूर्ण होतीये। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात। श्री स्वामी समर्थ।